त्याला कळणार नाही आमच्यामध्ये वयाने लहान कोण आहे. कारण सर सुद्धा चेष्टा मस्करी ज्या पद्धतीने करतात ते बघितल्यानंतर कोणाचा विश्वास बसणार नाही की सर 80 वर्षाचे होतात. आयुष्य कसं जगावं हे पुस्तक आपण लिहिलं आणि महापौर आपण म्हणाल की माझ्या त्यांच्यात साम्य म्हणजे शिवसेना प्रमुखांसोबत त्यांचा सहवास लाभलेला आम्ही दोघं, जास्तीत जास्त सहवास लाभलेला आम्ही दोघं. आणि मग जवळपास 40, 45, 50 वर्षाची आता शिवसेना झाली. या संपूर्ण वाटचालीमध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून सर सहभागी झालेले आहेत. आतापर्यंत अनेकाची 80 की तैशी करणारे सर 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा खरंच अजूनही मला वाटतं माझा तरी विश्वास त्याच्यावर बसत नाही. सुरुवातीला मला आठवतंय सर आणि ते तुम्ही लिहिलेलं आहात त्याच्यात शिवसेना प्रमुखांची भेट पुण्यामध्ये तुमची घडली. मला वाटतं माझी आचार्याची पुण्यात तिच्या घरी किंवा तिच्या घराच्या समोर माझे काका आणि यशवंत पाध्ये अशी ती भेट होती. अर्थात त्यावेळेला वय असं होतं की काहीतरी घडतंय, वेगळ्या नवीन नवीन माणसं येत आहेत, कुठे सभा होत आहेत, कुठे मोर्चे होत आहेत, कुठे आंदोलनं होत आहेत, शिवसैनिक जमतायत. हे सगळे दृश्य या निमित्ताने माझ्या डोळ्यासमोरून पटपट अशी जातात. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा लक्षात येत नाही की घडत असलेल्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. कारण एखादी गोष्ट इतिहास घडण्यापूर्वी कळतच नाही की उद्या इतिहास घडणार आहे. इतिहास घडल्यानंतर कळतं की घडलेला तो इतिहास. पण मी इतिहास घडवीन असं कोण म्हणत असेल तर आपला त्याचा विश्वास बसत नाही. आणि म्हणून आपण बोलत ते बरोबर आहे. जे माझे आजोबा पण सांगायचे की माणसामध्ये सुरुवात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी आत्मविश्वास पाहिजे. आधी स्वतःवरती विश्वास पाहिजे. स्वतःचा जर स्वतः विश्वास नसेल तर लोक काय तुमच्यावरती विश्वास करणार.